तर नेपाळच्या महापुरातील बळींचा आकडा दिवसागणिक वाढत असतानाच भारतही चिंतेत वाढ झालेली आहे। नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेलेले अंधेरीतले डॉक्टर मिलिंद चितळे आणि त्यांची पत्नी जान्हवी बेपत्ता आहेत। चितळे दाम्पत्य आणि 60 जणांचा ग्रुप कैलास मानसरोवर फिरण्यासाठी गेले होते। यातले बहुतेक पर्यटक सर्जन आणि मोठे डॉक्टर आहेत। त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय धास्तावलेत। दरम्यान नेपाळमधील मृतांचा आकडा 579 वर पोहोचलाय। दरम्यान भारताकडून 10 टन साहित्य घेऊन तिसरं विमान काठमांडूमध्ये दाखल झालंय, ज्यात पोर्टेबल जनरेटर संच, अन्न पाकिटं आणि पाणी शुद्धीकरणाच्या गोळ्या यासह इतर साहित्य घेऊन हे विमान रवाना झालंय। परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे। नेपाळमध्ये सुरू असलेल्या बचाव कार्यासाठी भारताकडून सातत्याने सहकार्य केले जात आहे। नेपाळच्या बालेन सरकारनं यू टर्न घेतलाय, कारण आता त्यांनी परदेशी मदत स्वीकारायला सुरुवात केली आहे। नेपाळ सरकारच्या तयारीनंतर भारताचे मदत पथक आता रवाना झाले। मदत पथकात 5 अभियंते, 6 डॉक्टर्स आणि पॅरामेडिक्स यांचा समावेश आहे। सुरुंग, डीएनए, फॉरेन्सिकच्या टीमही काठमांडूला जाणार आहेत। मदतीसाठी भारत आणि चीनसह अनेक देशांशी संपर्क साधण्यात आलाय।